नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. संवाद स्वच्छंद सखींचा या क्षेत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत मंजुषाताई तांडेकर. यांच्यामध्येच कशा काय वेगळ्या आहे, कुठल्या सर्व्हिसेस त्या आपल्या महिलांना देतात, समाजाला देतात, तर आपण त्यांच्याकडून एक छोटासा अल्पसा परिचय सुरुवातीला घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की त्यांचं कार्यक्षेत्र किती व्याप्त आहे. ताई नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर सर्वप्रथम आपण आमच्या दर्शकांना आपला परिचय द्यावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. थँक्यू. मी डॉक्टर मंजुषा तांडेकर, वर्टिक्स रेकी आणि ट्रेनिंग सेंटरचं मी फाउंडर डिरेक्टर आहे आणि गेल्या 17 वर्षामध्ये मी हिलिंग, ट्रेनिंग आणि काउन्सिलिंग या क्षेत्रामध्ये काम करते. या क्षेत्रामध्ये काम करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे की व्यक्ती आपल्या जीवनामध्ये 2 आयामांमध्ये जगतो आणि त्याला बाह्य जगात तो आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व दाखवतो आणि इनर लेवलवर त्याचं एक सफरिंग चालू राहतं. मे बी काही फिजिकल पेन असतात, काही मानसिक तणाव असतात किंवा नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम असतो, तर कधी तो फायनान्शियल अडचणीत असतो. तर अशा सर्व व्यक्तींना त्याच्या जीवनातनं एका टार्गेटवर म्हणजे तो इनर स्माइल करेल आणि जो व्यक्ती इनर स्माइल मध्ये असतो तो प्रत्येक क्षण खरा जीवनाचा आनंद घेतो. त्यासाठीच आमचं वर्टिक्स हिलिंग सेंटर काम करत आहे. अच्छा. तर ते मला असं म्हणायचं होतं की वर्टिक्स सेंटर हे ऍक्च्युली तुमचा बिझनेस आहे की म्हणजे ऍक्च्युली आहे काय? बघा, मी माझ्या कामाला बिझनेस समजत नाही, कारण बिझनेस म्हटलं की तो फक्त पैशासाठी केला जातो. बरोबर. ही माझी एक सेवा आहे, कारण व्यक्तीच्या जीवनामध्ये पैसाच सर्व काही नाही आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की कोरोना काळामध्ये माझे बरेच असे लोक होते की जे सफरिंग मध्ये होते, म्हणजे लोकांचे कामं गेलेले होते आणि त्या लोकांना काहीतरी इनर पीस पाहिजे होता. भीती आलेली होती सगळ्यांच्या मध्ये की आरोग्याचं काय आहे, कुणाचं नोकरी गेली तर कुणाच्या जवळचे लोक या जगातनं चालले गेले होते आणि ते जे मेंटल सफरिंगचा काळ होता त्यात तेव्हापासून मी लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट दर महिन्याला सेशन घेते आणि मला सांगायला आनंद होतो की जवळपास त्या दर महिन्यात जवळपास 400 ते 500 लोक त्या सेशनचा फ्री ऑफ कॉस्ट लाभ घेतात. आणि त्याच्यानंतर ज्यांना पुढे या क्षेत्रात काम करायचं असतं किंवा अजून एक हीलर म्हणून किंवा ट्रेनर म्हणून काम करायचं असतं, ते लोक माझ्यासाठी जुळतात. तर हा एक आनंद वाटण्याची कला आहे आणि तिथूनच आमचं एक स्लोगन तयार झालं, चले एक कदम खुशियों की ओर. क्या बात आहे. बरं ताई, मला एक विचारायचं होतं की आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपले काहीतरी वेगळे स्वप्न असते. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला इंजिनियर व्हायचं असतं, कुणाला काय असतं, कुणाला हाऊसवाईफ देखील व्हावं वाटतं. म्हणजे प्रत्येकाची एक वेगवेगळी स्वप्न असते. हे स्वप्न बघणारे लोक हे फार कमी असतात. म्हणजे हे स्वप्न बघणाऱ्या महिलाच अतिशय कमी असतात किंवा नगण्य असतात. तर हे क्षेत्र निवडण्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय? हेच का? तुम्ही डॉक्टर, इंजिनियर कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकल्या असता, पण तुम्ही हे क्षेत्र निवडलेलं आहे. त्यातही तुम्ही महिलांना, लोकांना, समाजाला फ्री ऑफ सर्व्हिस देता. तर ते कसं काय तुम्ही असा विचार केला या बाबतीत? बघा, मी या क्षेत्राचा अभ्यास करता करता मी कॉलेजमध्ये असताना एक लेख लिहिला होता, जो त्यावेळेस सकाळ पेपरला आलेला होता आणि तर तिथे असा हा जीव मृत्यू लांबला पण थांबला का? आज वैज्ञानिक प्रगतीमुळे व्यक्तींनी वेगवेगळे मेडिकलमध्ये खूप रिसर्च झाले आणि त्याच्यातनं वेगवेगळे ऑपरेशन, म्हणजे आपण हार्ट सुद्धा बदलू शकतो व्यक्तीचं, फिजिकली आपण चेंज करू शकतो, पण सगळं करूनही मृत्यूला आपण थांबवू शकलो नाहीये, फक्त लांबवू शकलेलो आहे. तर या क्षेत्रामध्ये व्यक्ती जिंदगी तो एक बार मिली आहे, परत त्याला रिटेक नाही आहे. मग ते जीवन जगत असताना जे काही आयुष्य आपल्याकडे आहे, आता याच्यात आपण विचार केला, एक इंडियन लाईफस्टाईलचा स्पॅन 70 वर्षापर्यंत आलेला आहे आणि याच्यात व्यक्ती 30 वर्षापर्यंत सेटलच होत नाही एज्युकेशन आणि सगळ्या याच्यात, आणि सेटल झाल्यानंतर मग लग्न, 30 नंतर 50 पर्यंत तो काय घर आणि नोकरीच्या याच्यात घर बांधेल, जास्तीत जास्त गाडी घेतो, एक सर्वसामान्य मिडल क्लास व्यक्ती. बरोबर. आणि शेवटी मग जो कमवलेला पैसा शिल्लक उरतो तो औषधांमध्ये चालला जातो. असंच जीवन जात आहे ना. तर माझ्या जीवनाचा उद्देश काय, हे सगळं करत असताना त्या व्यक्तीने आनंदाने जगावं, नात्यांमध्ये प्रेम असावं, शरीर आणि मनामध्ये आरोग्य असावं आणि जीवनामध्ये एवढा पैसा असावा की कधी टॅग बघू लागावे. ही जेव्हा कल्पना मी, कारण फायनान्शियल स्ट्रगल काय असतो हे मी स्वतः बघितलं. म्हणजे ज्यावेळेस माझा जन्म झाला तेव्हा घरी मातीची झोपडी होती, घड्याळ नव्हती, त्याच्यामुळे जन्माची वेळ मला माहिती नाही. लग्नानंतर हसबंडचा 3 वर्ष सॅलरी बंद होती. तर बिना पैशांनी आयुष्य कसं काढलं जातं, त्याच्यातनं काय स्ट्रगल मनुष्याला येतो. आणि अशा स्ट्रगलमध्ये जर व्यक्ती इनर पीसनी जगता आलं, तर आज आपण बघतो की थोड्या थोड्या गोष्टीमुळे कौटुंबिक कलह निर्माण होतात आणि एखादा व्यक्ती कधीच गुन्हेगार नसतो.
त्याचा वर्तमानाच्या क्षणांमध्ये क्रोधावर नियंत्रण जातं, म्हणून तो त्याच्या हातून एखाद्याचा खून होतो किंवा एखादी चोरीवारी करतो. तर असे जे त्यांचे क्राईमवाले जे माइंड तयार होतात, त्याच्यातनं तो न जगता आनंदाने त्याला जगता यावं. कारण जर आंतरिक आनंद असला, तर तो बाह्य त्याच आनंदात जगेल आणि त्याच्यातूनच माझे हे कार्य चालू झालेलं आहे. खूप छान, खूप छान. ते मला एक विचारायचं होतं. तुम्ही बोलताना बोललात, की खूप साऱ्या लोकांना आजपर्यंत तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस अवेलेबल करून दिली आहे. तर साधारण अशी किती लोकं असतील ज्यांनी आतापर्यंत तुमच्याकडनं सर्व्हिस या क्षेत्रामध्ये घेतलेली आहे? गेल्या 7 ते 8 वर्षापासून ऑनलाईनमध्ये म्हणजे ऑफलाईनमध्ये माझं काम खूप छोटं होतं आणि माझा स्वतःचा फायनान्शियल स्ट्रगल चालू होता, की मी तेव्हा कुणाला मदत नव्हती करू शकत. पण जेव्हा एक व्यक्तीच्या असतात ना, काम करत असताना मला ती स्टेज प्राप्त झाली, की जाताना आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीचा कपाळावर लावलेला ₹1 सिक्काही आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर. सगळं आपल्याला इथे सोडून जायचं आहे आणि ही कन्सेप्ट जेव्हा क्लिअर झाली, तर आजपर्यंत मी जेव्हा फ्री सेशन चालू केले, तर 1 ते 1.5 लाख लोकं फ्री सेशनला जॉइन झालेले आहे. पेडमध्ये 20,000 प्लस माझे विद्यार्थी आहेत, जे माझं प्ले स्टोअरवर ॲप आहे, त्याच्यात त्यांना ॲक्सेस दिलेला आहे. त्यांच्यासाठी लाईव्ह सेशन आम्ही ऑनलाईन घेत असतो आणि त्यासोबतच आमचे ऑफलाईन वर्कशॉप आजपर्यंत पुणे, मुंबई, लोणावळा, त्याच्यानंतर दिल्ली, हैदराबाद, बंगलोरच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही इव्हेंट घेतलेले आहेत. अच्छा. तुम्ही ऑफलाईन कधी विचार नाही केला का, की आपल्याला आता आता मला असं वाटतं, की फायनान्शियल स्ट्रगल जर झालं असेल, तुमचं आटोपलं असेल, तर आमच्या महिलांना कुठेतरी तुम्ही ऑफलाईन सुद्धा ह्या सगळ्या सर्व्हिसेस अवेलेबल करू शकता. मी याच्यासाठी ना अमरावतीमध्ये भरपूर प्रयत्न केले. स्वतःच्या खर्चावर मी इव्हेंट लॉन्च केले ओके. आणि अक्षरशः त्यांना जे बाह्य म्हणजे पुणे, मुंबईच्या महिला ते क्लासेस करण्यासाठी ज्यांच्याकडे आज मला माहिती आहे, की मी जर त्या एखाद्या महिलेची कंडिशन नसली, पुढचे कोर्स शिकायचे आहे, मी डायरेक्टली स्वामी सेवा हा एक आमचा कॉलम आहे, ते लिहितो आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देऊन देतो. पण अमरावतीमध्ये अनुभव असा झाला, की फ्रीमध्ये मी स्पेशल चेअर पर्चेस केल्या, त्यांच्यासाठी सगळं म्हणजे माझा पूर्ण ऑफलाईनचा सेटअप लागलेला आहे. पण आपल्या महिला म्हणजे असं सॉरी टू से बट फॅशन शो असेल, फॅशन शो असेल किंवा एखादा गरबा नृत्याचं कॉम्पिटिशन असतील, तर तिथे पोहोचतील. पण त्या मान्य आहे त्याच्यातही त्यांना आनंद मिळतो. येस. पण खरा आनंद जर त्यांना जगायचा असेल, तर त्यांनी अशा पण ट्रेनिंगचा लाभ घेतला एक्झॅक्टली. पाहिजे, बरोबर की आहे. जेणेकरून त्यांना खरोखर म्हणजे आमचं एक आहे, की एक स्लोगन सुंदर आहे आमचं, मैं स्वस्थ हूँ, मैं मस्त हूँ, मैं जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. मस्त म्हणजे जे काही करते फुल टू एन्जॉय. म्हणजे येस. कुकिंग करताना टेन्शन नको, अरे यार मला अजून स्वयंपाक करायचा आहे. मस्त ती गाणी लावते आणि छान डान्स करताना सुद्धा ती स्वयंपाक शिकते, त्याला म्हणतात खरा आनंद आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट जीवनामध्ये तिचा जबरदस्त येतो. एक्झॅक्टली. बरोबर आहे अगदी. पण कसं होतं ना, की कदाचित आमच्या अमरावतीच्या महिलांना अवेअरनेस या बाबतीत यायची आहे, तर कदाचित होऊ शकतं, की या मुलाखतीच्या माध्यमातून बऱ्याच महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि तो अवेअरनेस घडून येईल. मला तरी असं वाटतं, की वुमन्स चॅनल कदाचित मी सुरुवात केलेली आहे, तर त्याचं एक महत्त्वाचं रिझन हे आहे, की लोकांपर्यंत ज्या गोष्टी पोहोचलेल्या नाही, आमच्या महिलांपर्यंत ज्या गोष्टी पोहोचलेल्या नाही, त्या अशा पद्धतीने त्या पोहोचतील, अशा अपेक्षेने आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. नक्कीच मला तरी असं वाटतं, की तुम्ही जे काही सांगता आणि तुम्हाला जे काही सांगायची इच्छा आहे आमच्या महिलांना, ते त्यांच्यापर्यंत पोहोचेलच. बरं, ते मला पुढचा प्रश्न असा होता, की आपण आपल्या या सर्व्हिस सेंटरला कुठल्या-कुठल्या पद्धतीच्या सर्व्हिस अवेलेबल करता? आमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्ण औरा रिपोर्ट काढून दिला जातो. चक्र अनालिसिस केलं जातं, त्याचं स्पेशल सॉफ्टवेअर आहे. ज्या पद्धतीने आपण एक्स-रे सोनोग्राफी केल्यानंतर एक रिपोर्ट आपल्या हातात येतो, त्या पद्धतीने औरांचा रिपोर्ट, चक्राचा रिपोर्ट, एखाद्या वास्तूचा रिपोर्ट सुद्धा आपण त्यांना काढून देतो. त्यासोबतच मुलांचं आजकाल आपण काय करतो, की पालक ठरवतात किंवा मुलांची आवड असते त्यानुसार ॲडमिशन घेतली जाते कॉलेजला वगैरे. पण होतं काय, की ती ॲडमिशन घेतल्यानंतर जर मुलगा त्या बुद्धिमत्तेचा नसेल, तर बरेचसे मुलं गिव्ह अप करतात किंवा मग होऊ शकतं जर खूपच टेन्शनमध्ये आले तर स्वतःचं सुसाईड पर्यंत पण जातात. तर त्याच्यासाठी एक DMIT टेस्ट अवेलेबल आहे, की ॲक्चुअल त्याच्यातनं मुलांचा अभ्यासाचा कल कुठे आहे ते आपण फाइंड आउट करतो. ती पण टेस्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यासोबतच आजची जी युवा पिढी आहे कुठेतरी भरकटत चालली आहे मोबाईलमुळे किंवा मुलींना म्हणजे आपण बघतोय की डिव्होर्स अगदी लग्नाच्या नंतर 2 महिन्यात डिव्होर्स होतात. तर मुलींना कशा पद्धतीने काउन्सिलिंग केलं पाहिजे, त्याचं आमचं काउन्सिलिंग आहे. मुलांना व्यसनांपासून दूर कसं राहायचं. मोबाईल अडिक्शन ही तर सगळ्यात वर्स्ट कंडिशन आजच्या ह्याच्यात झालेली आहे.
त्याच्यासाठी आपण काम करतो आहे. हम्म. आणि त्यासोबतच आपलं हे चे क्लासेस आपल्याकडे होतात. NLP म्हणजेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजे काय, आपण जे काही जीवन जगतो तो प्रत्येक विचार आपल्या ब्रेनमध्ये पहिले होतो. समजा आता आज संध्याकाळी कुठला रेसिपी बनवायची आहे, ती महिला तो कुकिंगचा पहिले डोक्यात येतं, मग ती वस्तू बनवते. APJ अब्दुल कलाम सरांना जेव्हा एक मिसाईल बनवायचं होतं, तर त्याचे पार्ट्स देखील त्यांच्या पहिले डोक्यात प्लॅन झाला, मग त्याच्यावर ऍक्शन झाली. तर जगातलं कुठलंही काम पहिले इथे तयार होतं. याचं प्रोग्रामिंग जर चुकीचं झालं असेल तर व्यक्ती अपयशी होईल. पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करण्याचं काम आम्ही करतो. जे नकारात्मक प्रोग्रामिंग झालेलं आहे त्याला डिलीट करून त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह करतो. तर ताई मला परत एक विचारायचं होतं की आमचे जे दर्शक आहे यांच्यासाठी तुम्ही काही एक महत्वाचा संदेश देऊ इच्छिता का? की म्हणजे ऍक्च्युली आमचे दर्शक तर फार म्हटलं महिलाच आहेत, तर महिलांसाठी संदेश देता देता तुम्हाला, मला असं वाटतं की पुरुष पण आमचे बरेच दर्शक आहेत, तर त्यांना पण तुम्ही संदेश काहीतरी द्यावा की जेणेकरून त्यांना या सगळ्या गोष्टी. आणि परत एक मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही एक पुस्तक बोलताना बोलत की पुस्तक पण तुम्ही एक लॉन्च केलेलं आहे, त्या पुस्तकाबद्दल थोडी माहिती आम्हाला द्यावी. माझं पुस्तक आहे जे Amazonवर पण आपल्याला मिळू शकतं. संपूर्ण सुखी जीवन के 8 तरीके. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल अशा काही 8 मॉडॅलिटीज तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहे की ज्याचा वापर करून आपण आनंदी जीवन जगू शकतो. आणि त्यासोबतच मला सांगायला आनंद वाटेल की इंग्लिश न्यूज जे आहे, जे इंटरनॅशनल मॅगझिन आहे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सिलन्स तर्फे ते प्रकाशित होतं आणि त्याच्या कव्हर पेजवर माझा फोटो आणि त्याच्या आतमध्ये माझी बायोग्राफी पण आता नुकतेच प्रकाशित होणार आहे. छान छान, खूप छान. आणि आमच्या दर्शकांना कुठला मेसेज देऊ इच्छिता तुम्ही? दर्शकांसाठी एकच मेसेज आहे, जिंदगी एक बार मिली है, तर तिला आनंदाने जगायला शिका. कारण कसंही जगलात तरी एक दिवस त्याचा दी एंड पक्का आहे, जो आपण थांबवू शकत नाही. बरोबर. बघा, जीवन असं जगावं, सर्वांना हवंच वाटावं. जायचं तर सर्वांनाच आहे, पण अभिमानाचा विषय बनून जावं. अजून एक सांगते की जीवनामध्ये दुःख येणारच आहे, पण त्या दुःखांमध्ये जर तुम्हाला सुखाची चोरी करता आली तर आपल्यासारखा आनंदी व्यक्ती बनू शकत नाही. म्हणून जीवनामध्ये हजारो दुःख जरी असेल तर आपण त्या दुःखातनं सुखाची हळूच चोरी करून टाकली की जीवन खूप आनंदी होऊन जाईल आणि स्वस्त मस्त जबरदस्त जीवन जगलात ना. फक्त एवढंच सांगते की आपलं असणं हे आजूबाजूच्या औरामध्ये स्माइल क्रिएट करणारं असलं पाहिजे. कुणासाठी काटे बनू नका, कारण आपल्याला जीवन जगायचंय गुलाबाच्या काट्यांसारखं नाही. गुलाबाच्या त्या सुंदर रंग आणि सुंदर असा सॉफ्ट स्पर्श जसा गुलाबाला केल्यावर आपल्याला जाणवतो ना, तसं आपलं असणं लोकांच्या जीवनात झालं पाहिजे. आणि ते जीवन कसं जगायचं जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की आमचे जे फ्री सेशन असतात, जे निरंतर आम्ही इतक्या वर्षांपासून सगळ्यांसाठी करतो आहे, तर त्याच्यात सहभागी व्हा. आय प्रॉमिस की तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर इनर स्माइल येऊन जाईल. क्या बात आहे ताई. नक्कीच तुमच्या ज्या भावना आहेत त्या आमच्या दर्शकांपर्यंत नक्कीच पोहोचलेल्या असतील. स्वस्त, मस्त आणि जबरदस्त हे तर माझ्या डोक्यात आलेलंच आहे आणि मी जगणारच आहे यापुढे या पद्धतीने. तर माझ्या दर्शकांना अशी विनंती आहे की ताईचं हे सेशन तुम्ही नक्कीच जॉईन करायला हवं आणि त्याच्या आम्ही डिटेल्स आमच्या चॅनलवर दाखवत राहू. जेव्हा पण ताईंचं सेशन असेल तेव्हा आम्ही ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि मंजुषाताई दांडेकरनी आज आपल्याला खूप छान संदेश दिलेला आहे आणि स्वच्छंद सखींचा हा जो संवाद आहे यामधल्या त्या आज प्रमुख पाहुण्या होत्या. आणि ताईंना मी धन्यवाद करू इच्छिते की ताई तुम्ही एवढा चांगला आम्हाला वेळ दिला आणि एवढा चांगला आमच्या दर्शकांना तुम्ही संबोधित केलं आणि मार्गदर्शन दिलं. त्याबद्दल वुमन्स 24 चॅनल तर्फे मी चॅनलची संपादिका प्रीती सौ आपले धन्यवाद करते. धन्यवाद. अशाच परत मुलाखतीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. धन्यवाद.